सियावर रामचंद्र की जय. दशरथ आणि कैकेयीच्या महालातून वनगमनाचा आदेश घेऊन निघालेले रामचंद्र माता कौसल्याच्या महालामध्ये येत आहेत आणि आपल्या मातेला वंदन करून पित्याने दिलेल्या आज्ञेची माहिती माता कौसल्याला देत आहेत. आता या पित्याची आज्ञा पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण झालीच पाहिजे हे रामचंद्र माता कौसल्याला सांगतायत. कौसल्या मातेच्या डोळ्यामध्ये सतत पाणी येत आहे आणि रामा काय रे हे एवढंच त्या बोलतायत. रामा 14 वर्ष रे 14 वर्ष. आत्ता कुठे तू शिक्षण घेऊन पुढे विश्वामित्रांच्या सोबत त्यांच्या मखत्राता बनून गेलास आणि आता कुठे तुझा सहवास मला मिळणार आहे हे मला वाटू लागल्यावर पुन्हा 14 वर्षासाठी तू माझ्यापासून दूर जाणार आहेस. रामा थकली आहे ही कौसल्या, थकली आहे, वयोवृद्ध झाली आहे. आता या कौसल्यालाच खात्री नाही आहे रामा की ती 14 वर्ष जगेल की नाही. माहीत नाही माझ्या राजा, माझ्या बाळसा तू येशील तेव्हा मी असेल की नाही. माहीत नाही रामा तुझी माझी भेट होईल की नाही. बघ आईसाठी थांबता आलं तर बघ, किंवा तुझ्यासोबत तू मलाही घेऊन जातोस. बघा राम वनवासाला निघालेत आणि प्रत्येकाला इच्छा आहे रामासोबत जाण्याची. रामाने जे सोडलंय ना ते कधीच नीट राहत नाही, कधीच नीट राहत नाही. पुढेही सांगणार आहे मी तुम्हाला काय होतंय ते. ज्या अयोध्येला रामाने सोडलं ना त्या अयोध्येला राजा सुद्धा मिळाला नाही. राजा मिळाला तोही वैराग्य भोगणारा राजा मिळाला, वैरागी राजा मिळाला, ज्याला या राज्याचाच मोह नाही, ज्याने राजपदावरच पादुका ठेवाव्यात आणि राज्यकारभार करावा असा वैरागी राजा मिळाला. राम नसल्यावर अयोध्येची अवस्था काय होती हे पुढे कळेलच. कौसल्या माता म्हणतायत रामा अरे तुझ्याशिवाय मी राहू शकेन आणि माहीत नाही मला मी परत येईल की नाही, तू परत येशील तेव्हा मी असेल की नाही. तेव्हा रामचंद्र म्हणतायत माते चिंता करू नकोस, मी येणार आहे, मी येणार आहे तेव्हा तू पण असणार आहेस, आपण सगळे असणार आहोत, चिंता करू नकोस. मला मोठ्या मनाने आणि आनंदाने परवानगी दे, आशीर्वाद दे की तुझा राम आपल्या पित्याची आज्ञा पूर्ण करेल. आई पित्याची आज्ञा पूर्ण करणं आणि पित्यासाठी वाटेल ते करणं हेच तर तिका पुत्राचं कर्तव्य असतं ना आई. आणि एका पुत्राला कर्तव्यापासून विन्मुख कशी करू शकतेस तू आई. आई मी जाणार, पित्याने दिलेल्या वचनाप्रमाणे वनवास भोगणार आणि मग येणार. आपला राम असं ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर माता कौसल्याने रामाला आशीर्वाद द्यायचं ठरवलंय. ब्राह्मणांना बोलवलंय आणि स्वस्तिवाचन केलंय. स्वस्तिवाचनानंतर ब्राह्मणांनी कुलगुरूंनी रामाला आशीर्वाद द्यावेत आणि त्या आशीर्वादाच्या सह रामाने जावं असं माता कौसल्याला वाटतंय. माता कौसल्याचे आशीर्वाद घेऊन सीतेला कळवलं पाहिजे आणि तिला सांगून निघालं पाहिजे, म्हणून रामचंद्र सीतेच्या स्वतःच्या महालाकडे जात आहेत. सीता रामाचा चेहरा बघून जाणवत आहे अर्धांगिनीच ती हो, नाही करणार का. रामाचा चेहरा बघूनच माता सीतेला जाणवत आहे की काहीतरी होत आहे. तेव्हा रामचंद्र या सगळ्या घटना सीतेच्या समोर सांगतात. पिताश्रींनी दिलेला शब्द, मग माता कैकेयीने मागितलेलं 2 वचनं, त्यानुसार भरताला होणारा राज्याभिषेक, मग रामाला वनवासात जावं लागणं. आणि रामचंद्र म्हणतात सीते मी ठरवलंय मी वनवासात जायचं. सीता एक क्षण रामाला थांबवते, म्हणली थांबा.
असं कसं तुम्ही ठरवू शकता? म्हणाले, हो, पित्याला मी वचन दिलंय, माझ्या पित्याचं वचन मला पूर्ण करायचंय, जावं लागेल. सीता म्हणते, असं कसं? बायकोच की, नवऱ्याला धावणारच की, पण हे जरा वेगळं प्रकरण आहे. हा, तुम्हाला असं वाटू शकतं की ओ कुठं काय, का बसलात, का उठलात, या कॅटेगरीतले नाही आहे ते. सीता म्हणतीये, प्रभू आपण असं कसं ठरवू शकता? मग आठवा, तुम्ही शिवधनुष्याचा भंग केल्यानंतर माझं पाणीग्रहण करताना माझ्या पित्याने माझा हात तुमच्या हातात देऊन काय सांगितलं होतं? रामा, ही माझी कन्या सीता मी आपल्याला अर्पित करत आहे. ही आपल्या सोबत सावलीप्रमाणे राहील. आपण जिथे जाल तिथे आपल्या सोबत राहील. धर्म, अर्थ, काम या सगळ्यामध्ये ती तुमच्या सोबत असेल. रामा, मी माझी सीता सदैव तुमच्या सोबत राहावी यासाठी अर्पित करीत आहे. असंच म्हणाले होते ना आपण सीता विवाहाच्या पाणीग्रहणाच्या प्रसंगामध्येही बघितलंय ना. ती म्हणाली, प्रभू पतिदेवा, माझ्या पित्याने तुम्हाला सदैव सावलीसारखी सोबत द्यावी अशी आज्ञा मला केली आहे. तुम्ही तुमच्या पित्याची आज्ञा पाळत आहात, मी माझ्या पित्याची आज्ञा पाळते. तुम्ही जिथे असाल तिथेच मी असेन. मला पित्याच्या आज्ञेचा भंग का बरं करायला लावताय प्रभू? राम म्हणाले, सीते, सोपं नाहीये वनवासात येणं. त्यापेक्षा मला असं वाटतंय की तू इथे राहून माझ्या आईची सेवा करावी, आपल्या बहिणींच्या सोबत राहावं. ऐक सीते, आता तुला इथं राहावं लागणार आहे. भरताचा दुस्वास करून चालणार नाही. आता तो राजा होणार आहे. त्यामुळं माझं कौतुक, माझा पराक्रम वारंवार भरताच्या समोर सांगू नकोस. कुठल्याही पराक्रमी पुरुषाला असं आवडत नाही. त्यामुळं भरताच्या राज्यात आईचा सांभाळ करत राहा. भलेही अन्य बहिणी उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती तुझ्यापेक्षा लहान असतील, मांडवी तुझ्यापेक्षा लहान असेल, पण ती भरताची म्हणजे या राजाच्या राज्याची पत्नी आहे. त्यामुळं तिचा दर्जा वाढतो. तिला तिच्या आज्ञेप्रमाणे राहा. या सगळ्या गोष्टीचं पालन करत राहा. सीता म्हणते, देवा असं कसं करताय? मी कसं राहायचं हे तुम्ही कसं ठरवताय? मला माझ्या वडिलांनी आज्ञा केली आहे तुमच्या सोबत यायचं आहे. अगं सोपं नाही आहे ते. काहीही असो मला यायचं आहे. वनवासात पायाला काटे टोचतील, थंडीत राहावं लागेल, पावसात भिजावं लागेल, जटाभार व्हावा लागेल. ती म्हणाली, वाटेल ते चालेल, हरकत नाही, पण मी येणार. सीतेच्या या मी येणार या गोष्टी चालू असतानाच तिथे आणखी एक व्यक्ती येतोय आणि तो म्हणजे लक्ष्मण. आता लक्ष्मणाचं नवीनच काहीतरी सुरू होत आहे. काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये.